तुकाराम महाराज अनेक अभंगातनं म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीबद्दल सांगतात, विठ्ठलाची आराधना करा, नामस्मरण करा असं सांगतात. पण या अभंगामध्ये त्याने एक असं उदाहरण दिलेलं आहे की ते आपल्याला बरंच काही आपल्याला शिकून जातं. तर ते काय म्हणतात तुकाराम महाराज, आले मूळ भेदी, आले मूळ भेदी, खडकाचे अंग, अभ्यासाची सांग, कार्यसिद्धी. तर काय म्हणतात, झाडाचे जे मूळ असतं ते झाडाचं मूळ किती लवचिक असतं असतं का नाही, पण तरी पण ते झाडाचं मूळ खडकाला देखील भेदून आत शिरत जाते. तर तुम्ही बघा, कधी कधी पिंपळाचं झाड तुम्ही पाहता भिंतीवर उगवलेलं असतं, कुठेही दगडाच्या जवळ उगवलेलं असतं. तर ते कसं हे लवचिक असूनसुद्धा कसं खडकामध्ये आत शिरत जातं. त्याप्रमाणे आपण जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर कोणतेही कठीण कार्यसुद्धा आपण व्यवस्थितपणाने पार पाडू शकतो. म्हणजे हे जे मुळाचं उदाहरण दिलेलं आहे, खडकामध्ये भेदून जायचं, तर कोणतेही काम कितीही जरी कठीण असेल आणि आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर निश्चितपणे आपण कठीण कामसुद्धा आपल्या जीवनामध्ये पार करू शकतो, असे या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.